वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीरामचन्द्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेटसी बामजला सुभद्रा मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य मूर्ती गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रोते हो, संध्याकाळची वेळ होती। अनेक भक्तगण श्री महाराजांच्या समोर बसलेले होते। श्री महाराज राम नामाचा महिमा सगळ्यांना सांगत होते आणि श्री महाराजांची अशी पद्धत होती की महाराज अगदी सोप्या भाषेमध्ये सगळ्यांना राम नामाचा महिमा सांगत। आणि आज राम नामाचा महिमा सांगण्यासाठी श्री महाराजांनी एका छोट्याशा अभंगाची रचना केली होती आणि आपल्या गोड आवाजात ते अभंग गात होते। ते असं म्हणत होते, जयासी लागला राम नाम चाळा आठवी गोपाळा सर्व काळ मनी संतांचे संगती जोडीला श्रीपती येणे पंथे तिन्ही लोकी श्रेष्ठ राम नाम एक धरुनी विवेक जपे सदा हनुमंत केले लंकेचे उड्डाण राम नाम ठाण हृदया माझी दीनदास म्हणे वानर तरले नामी कोटी कुळे उद्धरती जयासी लागला राम नाम चाळा आठवी गोपाळा सर्व काळ। श्री महाराज सांगत होते की राम नाम हे सर्वश्रेष्ठ आहे आणि या राम नामाचा ज्याच्या मुखाला किंवा ज्याच्या जिव्हेला चाळा लागला, जिभेला सवय झाली, ज्याची जिव्हा सतत राम नाम घेते ना, तो इतका भाग्यवंत ठरतो। या संसारात तोच खरा धन्य ठरतो। कारण नाम घ्यायला लागलं की आपोआप त्याला संतांची संगत प्राप्त होते आणि अर्थातच पुढे त्याच्याशी श्रीपती, साक्षात श्रीपती म्हणजे भगवंत जोडले जातात। आणि त्यासाठी श्री महाराजांनी मारुतीरायांचं सुद्धा उदाहरण त्यात सांगितलेले की हनुमंतांनी 100 योजने दूर असलेल्या लंकेला म्हणजे त्या 100 योजने दूर असलेल्या समुद्रावरती उड्डाण केलं आणि त्याला जय श्रीराम असं म्हटलं आणि ते राम नाम आपल्या हृदयात ठेवलं, आपल्या जिभेवर ठेवलं आणि म्हणूनच मारुतीराय सहजपणे तो समुद्र ओलांडून लंकेपर्यंत पोहोचले। श्री महाराजांना असं सांगायचंय की हा भवसागर सुद्धा असाच अनेक योजने लांब आहे। या भवसागरातून आपल्याला पलीकडे पोचायचं असेल, श्रीपतीपर्यंत पोचायचं असेल, रामापर्यंत पोचायचं असेल तर रामनाम हे आपल्या हृदयात ठेवा, नित्य ठेवा। त्या रामनामाचं ठाण आपल्या हृदयात ठेवा असं श्री महाराज सांगत होते। अशा तऱ्हेने श्री महाराजांनी आपलं हे अभंग म्हणून झाला त्याच्यावरचा थोडस असं विवेचन केलं आणि मग सगळे भक्त मंडळी श्री महाराजांच्या पाया पडले आणि आपापल्या घरी निघून गेले। आता एव्हाना संध्याकाळ होऊन गेली होती। श्री महाराज घरात गेले तर गीतामाई म्हणजे महाराजांच्या आई त्या देवापुढे बसल्या होत्या।
त्यांनी देवापुढे समई लावली होती आणि आपल्या गुडघ्यावर त्यांनी हात ठेवला होता आणि गुडघा जरा हाताने दाबत होत्या, जरा दमल्यासारख्या दिसत होत्या. म्हणून श्री महाराजांनी विचारलं, आई थकलीस का ग, मी देऊ का तुझे पाय चेपून? त्याला गीतामाई काय म्हणतायत, अरे गणू, अलीकडे असंच होतं बघ, मला खूप दमल्यासारखं होतं, पाय खूप दुखतात, झेपत नाही रे आता मला घरातलं काम. आता तू असं कर बरं, दुसरा विवाह कर, म्हणजे मग मला काही काम पडणार नाही. सूनबाई घरी आण लवकरच. श्रोते हो, खरं तर श्री महाराजांचा प्रथम विवाह झालेला होता, आपण बघितलं, पण त्या पत्नीचं निधन झालं होतं आणि तेव्हापासून श्री महाराज अधिकच विरक्त झाले होते. आणि गीतामाईंच्या मनात पुन्हा शंका येऊ लागली ती की आपला गणू आता पुन्हा आपल्याला सोडून दूर अरण्यात जातोय का काय, आणि मला इथे एकटीलाच ठेवतोय का काय, अशी भीती गीतामाईंना वाटत होती. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे, प्रस्ताव मांडलेला आहे महाराजांपुढे की तो दुसरा विवाह करावा. तेव्हा श्री महाराजांना खरं म्हणजे गीतामाईंच्या मनात असं होतं की महाराजांचा दुसरा विवाह झाला की श्री महाराज कुठेही जाणार नाही, त्यांचा पाय घरात टिकेल. पण श्री महाराज म्हणतात, आई अगं एकदा प्रपंच मांडून झालाय ना, प्रपंच सुख माझ्या नशिबात आहे का नाही हे कळलंय ना, मग कशाला एवढा खटाटोप मांडायचा. गीतामाई काही बोलल्या नाही, एक सुस्कारा त्यांनी सोडला. मग श्री महाराज आपल्या आईला कधी दुखवायचे नाही, तो आईला वाईट वाटू नये ना, म्हणून श्री म्हणाले, आई काळजी करू नकोस, मीच एखादी मुलगी आणली तर चालेल का? गीतामाई म्हणाल्या, हो चालेल की बाळा, तू एखादी मुलगी आणलीस, तुझ्या आवडीची मुलगी आणलीस तर काहीच हरकत नाही, जरूर कर, पण तू विवाह कर. एकदा असं झालं की श्री महाराज आटपाडीला गेले होते. तिथे सखाराम देशपांडे म्हणून एक गृहस्थ राहत होते. त्यांचा शेतीचा मोठा व्यवसाय होता. त्यांच्याकडे श्री महाराज गेले. त्यांना 3-4 मुली होत्या आणि त्या सगळ्या मुली लग्नाच्या होत्या. श्री महाराज त्यांच्याकडे गेल्यावर म्हणाले, अहो तुमच्या मुली लग्नाच्या आहेत ना, मला पाहायच्या आहेत. तेव्हा त्यांनी आपल्या त्या 3-4 मुलींना महाराजांपुढे आणून उभं केलं. तेव्हा श्री महाराज म्हणतात, अहो तुम्हाला आणखीन एक मुलगी आहे ना? तेव्हा ते सखाराम देशपांडे असं म्हणाले, अहो पण ती आंधळी आहे. तेव्हा श्री महाराज म्हणतात, अहो पण विवाह मलाच करायचा आहे, त्या मुलीला तुम्ही समोर आणा, ती जर मला पसंत पडली तर मीच विवाह तिच्याशी करणार आहे. पण एक लक्षात ठेवा, मी असा गोसावी आहे, सडाफटिंग आहे, तुम्हाला मुलगी द्यायची का नाही हे तुम्ही ठरवा. सखाराम देशपांडे काही बोलले नाहीत. ते आत गेले आणि आपल्या आंधळ्या मुलीला श्री महाराजांच्या समोर आणून उभं केलं. श्री महाराज म्हणाले, मुलगी मला पसंत आहे, मी विवाह करायला तयार आहे. अहो श्रोते हो, सखाराम देशपांड्यांना इतका आनंद झाला की श्री महाराजांसारखा तेजस्वी सात्विक जावई मला मिळतो आहे. माझ्या मुलीचं भाग्य थोर, ती अंध असून सुद्धा श्री महाराजांसारखा सत्पुरुष तिला पती म्हणून लाभतोय. सखाराम देशपांडेंनी लगेच होकार दिला. महिन्याभरानंतरचा मुहूर्तही शोधला आणि अशा तऱ्हेने श्री महाराजांनी आता आपला विवाह ठरवला आणि पुन्हा गोंदवल्याला गेले. आईला सांगितलं की मी मुलगी बघून आलो आहे, पुढच्या महिन्यात माझा विवाह आहे. आणि श्री महाराज विवाहाचा मुहूर्त जेव्हा होता तेव्हा एकटेच आटपाडीला गेले. तिथे त्या मुलीशी विवाह लावला आणि मुलीला म्हणजे आपल्या पत्नीला घेऊन परत आले. आणि 2 जण आईच्या पाया पडले, गीतामाईंच्या पाया पडले. आणि गीतामाईंना म्हणतायत, महाराज बघ, तू म्हणत होतीस ना तुझ्यासाठी सून आणायची होती म्हणून, ही बघ ही सून आणली, आणि अशी सून आणली आहे की ती तुझ्याकडे कधीच डोळे वर करून पाहणार नाही. गीतामाई म्हणाल्या, गणू तू काय कधी करशील ना काही सांगता येत नाही बघ. आणि मग गीतामाईंनी आपल्या या नवीन सुनेचं आनंदाने स्वागत केलं. या नवीन सुनेचं नाव होतं यमुनाबाई, पण त्यांचं नामकरण सरस्वती असंच करण्यात आलं. श्रोते हो, खरंच श्री महाराजांनी समाजापुढे आदर्श ठेवलेला आहे
की विवाह म्हणजे काय व्यापार नव्हे. मनुष्याचं बहिरंग फक्त महत्वाचं नसतं, तर अंतरंगाला जास्ती महत्व असतं. विवाह म्हणजे दोन जीवांचं मिलन आहे, मनोमिलन आहे, हे महत्वाचं आहे. म्हणजे पत्नी गोरी पाहिजे, सुरेख पाहिजे, निर्दोष पाहिजे, हे सगळं ठीक आहे, पण यातली एखादी गोष्ट कमी असली तरी चालेल, पण मुलगी सुसंस्कारित पाहिजे, आचार विचारानं सर्वसंपन्न असावी, पतीला अनुसरणारी असावी, पतीच्या पावलावर पाऊल टाकणारी असावी आणि पतीच्या सुखदुःखात ती त्याला साथ देणारी असावी, पतीला धर्म मार्गावर नेणारी असावी, थोडक्यात धर्मानुकूला असावी. घराला घरपण देणारी असावीच, पण घराचं मंदिर करणारी असेल तर फारच उत्तम असं म्हटलेलं. आणि श्रींनी अशीच पत्नी आणली होती. खरोखरच आईसाहेब अशाच होत्या. अतिशय मोकळा स्वभाव होता, सरळ होता, निरागस स्वभाव होता, सगळ्यांची अगदी प्रेमाने वागायच्या. आणि श्री महाराजांच्या बद्दल त्यांच्या मनात खूप आदर होता. श्रीरामांची भक्ती करणारा ज्ञानी सत्पुरुष मला पती म्हणून लाभला आहे म्हणून त्यांना खूप आनंद झाला होता. आणि श्री महाराजांचे सद्गुरू श्री तुकाराम चैतन्य यांच्याबद्दल सुद्धा त्यांना खूप माहिती होती. बरं, त्यांच्याबद्दलही सरस्वतीबाईंना खूप आदर होता. सरस्वतीबाई श्री महाराजांचा अधिकार जाणून होत्या. श्री महाराजांनी जसा उपदेश त्यांना केला होता ना, त्याचं तंतोतंत पालन त्या करत होत्या. त्यांच्या मुखात अखंड रामनाम असायचं. श्रोते हो, आईसाहेबांचा म्हणजे आता या सरस्वतीबाईंचा, ते आपल्या आईसाहेबच आहेत ना, आईसाहेबांचा पारमार्थिक अधिकार सामान्य नव्हता. बरं, अहो, श्री महाराजांसारख्या थोर ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या त्या साक्षात पत्नी म्हणून पत्नी होत्या. म्हणजे पत्नी म्हणून त्यांचा संबंध येणे ही काही साधी गोष्ट आहे का? नाही. अहो, त्यांची योग्यता फार मोठी होती. श्री महाराजांनी आपणहून त्यांना निवडलं होतं आणि गृहिणी म्हणून आपल्या घरी आणलं होतं. त्यांच्या सौभाग्याचा परमोत्कर्ष झालेला होता आणि श्री महाराजांची त्यांच्यावर पूर्ण कृपा होती. श्री महाराज आपल्या पत्नीला अतिशय मानाने वागवत, आदराने वागवत. त्यांच्या सेवेसाठी त्यांनी 2 सेविकाही आणून ठेवलेल्या होत्या. या उभयतांनी कधी एकमेकांची उपेक्षा केली नाही. दोघे एकमेकांना खरोखर अनुकूल होते. आईसाहेब अंध होत्या पण ज्ञानी होत्या बरं का. श्रींना, श्री महाराजांना सर्व प्रकारे शोभणाऱ्या होत्या, साक्षात देवी स्वरूप होत्या. पुढे आईसाहेबांना 2-3 अपत्य झाली, पण ती अल्पायुषी ठरली. पण त्याचा खेद आईसाहेबांनी कधीच मानला नाही, कारण शांत राहणं, सोसणं हा त्यांचा स्थायी स्वभावच होता. पण एकदा मात्र त्यांनी महाराजांना विचारलं की आपली मुलं ही अल्पायुषी का बरं ठरली? त्याला श्री महाराज म्हणाले, अगं, नामस्मरणाची वासना राहिलेले अनेक योगी असतात, साधू असतात. त्यांचा चांगल्या कुळात जन्म होतो आणि मग जेवढी उपासना शिल्लक असते ती पूर्ण करतात आणि या देहाचा त्याग करतात. असेच हे जीव होते बरं. खरोखर श्री महाराजांनी किती छान प्रकारे आपल्या पत्नीला हे सगळं समजून सांगितलं आहे. श्रोते हो, खरंच आईसाहेबांचा नित्यक्रम काय होता? पहाटेच उठत, स्नान करत, आधी रामाचं दर्शन घेत आणि श्री महाराजांनाही नमस्कार करत. पण त्यांना आपल्यासारखी दृष्टी होती का? नाही ना. त्यामुळे आपल्यासारखं दर्शन होत होतं का? नाही. त्यांना दररोज असं वाटायचं, मनात म्हणायच्या, काय माझं प्रारब्ध आड येते मला माहिती नाही, कधी हे संपुष्टात येणारे काय माहिती. मला रामाचं दर्शन होत नाही, याबद्दल त्यांना खूप वाईट वाटायचं. श्री रामापुढे दररोज त्या एकदा तरी प्रार्थना करायच्या, रामा, मला तुझं दर्शन हवं आहे, मला तुझं दर्शन हवं आहे. श्री महाराजांना त्या एकदा म्हणाल्या सुद्धा की मी खूप पापी आहे का? मी खूप दोषी आहे का? आपल्यासारख्या थोर पुरुषाची मी पत्नी झाले, पण आपलं दर्शन मला होत नाही, घडत नाही, रामरायाचं दर्शन घडत नाही. तुम्ही इतके थोर आहात की माझ्या डोळ्यावरून जर एकदा तुम्ही हात फिरवला तर मला दिव्य दृष्टी प्राप्त होईल आणि मला आपलं दर्शन होईल. मला एकदाच, फक्त एकदाच मला दिव्य दृष्टी द्या आणि आपलं आणि श्रीरामांचं दर्शन घडवा.
तेव्हा श्री महाराज म्हणाले, सरस्वती काळजी करू नकोस बरं, थोडा सकाळ जाऊ देत, योग्य वेळ येऊ देत. आणि श्री महाराजांनी सरस्वतीबाईंना सांगितलं की श्री राम तुला नक्कीच दर्शन देतील. आणि तसंच झालं बरं का. श्रोते हो, श्री महाराजांनी काय करून घेतलं हो? आई साहेबांकडून 13 कोटीचा जप करून घेतला. आणि ज्या दिवशी हा 13 कोटीचा जप पूर्ण झाला ना, त्यावेळेला आई साहेबांना खरोखर धन्य वाटलं. एक वेगळं समाधान, आंतरिक समाधान लाभलं. आणि त्यांचे डोळे पाण्याने डबडबले. आणि अचानक त्या डबडबलेल्या पाण्याने, त्यांचे डोळे पाण्याने डबडबले होते, त्यावेळेला त्या अश्रुपूर्ण नयनांच्या समोर एक धूसर आकृतीने दिसायला लागली. एक क्षण 2 क्षण गेल्यावरती त्यांच्या लक्षात आलं की ती आकृती हळूहळू स्पष्ट होते. कुणाची आकृती होती ती? तर साक्षात श्री महाराज तिथे उभे होते. आणि श्री महाराजांच्या पाठीमागे धनुर्धारी राम उभे होते. अशा तऱ्हेने महाराजांचं आणि श्री रामाचं दर्शन आई साहेबांना झालेलं होतं. आणि प्रभू रामचंद्र आई साहेबांना आशीर्वाद देत होते. आई साहेबांचं मस्तक आपोआप लवलं आणि मुखातून शब्द आले, श्रीराम. पण श्रोते हो, 1-2 क्षणच हे दर्शन झालं आणि दिव्य दृष्टी दिलेली होती तेवढंच दर्शन झालं आणि पुढच्या क्षणी हे सगळं नाहीसं झालं. पण आई साहेबांना केवढा आनंद झाला बघा. जन्मांध असलेल्या आई साहेब पण श्री महाराजांच्या पत्नी झाल्या, 13 कोटीचा जप झाला आणि श्री महाराजांनी दिव्य दृष्टी देऊन त्यांना हा साक्षात्कार घडवलेला आहे. आणखीन काय मिळवायचं असतं हो या नरदेहात येऊन? खरोखरच आई साहेब खरोखरच भाग्यवान होत्या आणि तेवढ्याच त्यांचा अधिकारही होता. आई साहेब आणि श्री महाराज दोघंही खूप एकरूप झालेले होते. एकदा असं झालं की श्री महाराज कर्नाटकात गेले होते, प्रवासात होते आणि इकडे गोंदवल्यामध्ये आई साहेबांकडे 4-5 बायका आल्या. त्या बायकांनी आई साहेबांना विचारलं की श्री महाराज आता काय करत असतील बरं? तेव्हा आई साहेबांनी अगदी बरोबर लगेच उत्तर दिलं, पुढच्या क्षणी उत्तर दिलं, आता महाराज पाणी पित असतील. महाराज आता पाणी पित आहेत, असतील पण नाही म्हणल्या, पाणी पित आहेत, असतील वगैरे नाही, पित आहेतच असं म्हणल्या. झालं. काही दिवसांनी श्री महाराज पुन्हा आले. त्यावेळेला त्या बायकांनी महाराजांना विचारलं की अमुक अमुक दिवशी अमुक अमुक वेळेला तुम्ही काय करत होता तो महाराज? त्याला श्री महाराज म्हणाले, त्यावेळेला मी पाणी पित होतो, तुम्हाला आमच्या आंधळीने सांगितलं वाटतं. श्रोते हो, असं या दोघांचं नातं होतं. अतिशय अजोड असं हे नातं होतं. म्हणजे आई साहेब आणि श्री महाराज यांची हृदय एकमेकांना जोडली गेली होती. आई साहेबांवरती महाराजांनी पूर्ण कृपा केली. खरोखरच जगाच्या इतिहासात श्रींच्या बरोबर आई साहेबांचं नाव कायमच राहील हे सांगायला नको. धन्य ते आई साहेब आणि धन्य ते श्री महाराज, दोघांनाही शतशः प्रणाम. श्रोते हो, स्त्रीला नाम घेण्याचा, देवाची भक्ती करण्याचा पूर्ण अधिकार आहे. जो भक्ती करतो त्याला देव जवळ करतो हेच खरं आहे. आणि श्री महाराजांनी अशा तऱ्हेने 2 विवाह केले, संसार केला, पण या संसाराची आसक्ती त्यांना कधीही नव्हती. आणि म्हणूनच आपल्या नमस्कार त्रयोदशीत असं म्हटलेलं आहे, विदेहा परी चालवोनी प्रपंचा, मुमुक्षु जना लागी अध्यात्म चर्चा, करोनी बहु लोक ते मेळविती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. असा श्री महाराजांचा प्रपंच होता. श्रोते हो, खरोखरच सद्गुरु हे तत्व आहे. निर्गुण निराकार ब्रह्म सद्गुरूच्या रूपानं सगुण साकार होतं, या जगात अवतरतं आणि आपल्यासारख्या दीन अज्ञानी मूढ जनांचा उद्धार करतं. असेच आपले सद्गुरू होते. अशा सद्गुरूंचा अधिकार केवढा असतो ते आता आपण बघूया. एकदा असं झालं की भैयासाहेब मोडक इंदूरचे,
ते एकदा श्री महाराजांबरोबर नैमिषारण्यात गेले होते आणि नैमिषारण्यावरून परत येताना नर्मदा तटाकी आले. त्यावेळेला भैया साहेबांना जरा तहान लागली. मग आता कुठे पाणी मिळणार? पण श्री महाराजांनी सगळा तो प्रदेश यापूर्वी कितीतरी वेळा पालथा घातलेला होता. त्यांना बरोबर माहिती होतं. श्री महाराजांनी भैया साहेबांना एका गुहेमध्ये नेले. त्या गुहेमध्ये जिवंत पाण्याचा झरा होता. तिथलं पाणी पोटभर भैया साहेबांनी प्यायलं. तहान लागली आणि तसेच त्या गुहेतून श्री महाराज आणि भैयासाहेब पुढे गेले. पुढे एक योगी बसलेला होता. तो ध्यानस्थ होता आणि श्री महाराज तिथे गेल्यावरती तो त्यांना म्हणायला लागला की राम अवतार झाला का? राम अवतार झाला का? त्यावेळेला श्री महाराज म्हणतात, अहो राम अवतार काय, कृष्ण अवतार सुद्धा झालेला होऊन गेला. आता कलीला सुरुवात झालेली आहे. आणि श्री महाराजांनी त्या योग्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला पूर्णतेला नेला. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी श्रींना नमस्कार केला आणि आपल्या देहाचा त्याग केला. भैयासाहेब मोडकांना काही कळेना. त्यांनी विचारलं, महाराज हे सगळं काय होतं? त्याला श्री महाराज म्हणतात, अहो राम जन्माला येण्या अगोदर बसून हा योगी ध्यान लावून इथे बसलेला आहे आणि देहाचा अंतकाळ जवळ आला की म्हणाले हा प्राणापान कोंडून धरत होता आणि तेवढी वेळ टाळून नेत होता आणि अशा तऱ्हेने आपलं आयुष्य वाढवत होता. राम जन्म झाल्यावरच त्याला देह ठेवायचा होता, पण तो अजूनपर्यंत ध्यानस्थ होता. त्याला कळलंच नाही राम अवतार झाला, कृष्ण अवतार झाला. आणि अशा तऱ्हेने श्री महाराजांनी त्याला गती दिलेली आहे, त्याचं कल्याण केलेलं आहे. श्रोते हो, एकदा श्री महाराज कागवाडला गेले होते. तिथे गणुबुवा रामदासी होते. गणुबुवा रामदासी रामनवमीचा उत्सव, गुरुपौर्णिमेचा उत्सव अगदी उत्साहात साजरा करत. पण असं होत होतं की त्या कागवाडला जी विहीर होती ना, त्या विहिरीचं पाणी खारट होतं. त्या उत्सवामध्ये पाण्याचा पुरवठा कमी पडायचा, पाणी कमी पडायचं. म्हणून गणुबुवा महाराजांना म्हणाले की काय करावं, आता पाणी कमी पडतं. त्याला श्री महाराज म्हणाले, काही हरकत नाही, या विहिरीचं पाणी काढा आणि या स्वयंपाकाला वापरा. रामराया ते पाणी बरोबर गोड करून घेईल. हे बोलणं कधी झालं? सकाळी झालं. आणि दुपार झाल्यावर अशी एक गोष्ट घडली की एक गोसावी आला. तो गोसावी श्री महाराजांना म्हणाला कि मैं शंकर का भक्त हूं, काशी की गंगा मैं रामेश्वर को लेकर जा रहा था. भगवान शंकर ने मुझे दृष्टांत दिया कि कागवाड़ में श्री ब्रह्म चैतन्य को ये गंगा दे दो, वो मुझे मिल जाएगी और इस वास्ते मैं यहाँ आया हूं. श्री महाराजांनी ती गंगा घेतली. आधी त्या गोसाव्याने थोडीशी गंगा श्री महाराजांच्या चरणावर घातली बरं, आणि मग श्री महाराजांनी उरलेली गंगा त्या विहिरीमध्ये ओतली. आणि श्री महाराज म्हणाले गणुबुवांना, गणुबुवा बघा, रामाने गंगा आणायचे पाठवलेली आहे. आता विहिरीचं पाणी नक्कीच गोड होईल. आणि खरोखरच काशी विश्वेश्वराच्या कृपेने, रामाच्या कृपेने त्या विहिरीचं पाणी गोड झालं. आणि मग सगळ्यांनी राम 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 राम, श्रीराम जय राम, जय जय राम असं म्हणत ते पाणी विहिरीत टाकलं आणि ते गोड पाणी त्यांना मिळालेलं. एकदा असं झालं की श्री महाराज सोलापूरला गेले होते आणि अचानक निघाले. सगळे लोक विचारायला लागले, महाराज तुम्ही अचानक कुठे निघालात? श्री महाराज म्हणाले की काल माझ्या स्वप्नात पांडुरंग आले होते आणि पांडुरंगाने मला आज्ञा केली आहे की पंढरपुरातले जे बडवे आहेत ना, पांडुरंगाचे बडवे आहेत, ते एकमेकांच्यात भांडतायत, तंटा करतायत. त्यामुळे म्हणाले, पांडुरंग म्हणाला माझी आबाळ होते, माझी महापूजा बंद पडली आहे, तेव्हा ब्रह्मचैतन्या तू इथं ये आणि त्यांचा तंटा सोडव. म्हणजे बघा श्री महाराजांचा अधिकार केवढा होता. आणि म्हणून महाराज तातडीनं पंढरपूरला यायला निघाले आणि त्याच वेळेला त्यांच्या हातात पंढरपूरच्या कलेक्टरचं पत्र मिळालं. कारण असं झालं होतं की एका बडव्याने पंढरपूरच्या कलेक्टरकडे तक्रार केली होती त्या बडव्यांबद्दल. आणि त्या कलेक्टरने तो म्हणला मी काही याद करू शकत नाही. आणि त्यांनी म्हणून श्री महाराजांना पत्र पाठवलं होतं की तुम्ही इथे या आणि बडव्यांचा तंटा दूर करा. म्हणजे बघा, पंढरपूरचा लौकिक अधिकारी कलेक्टर आणि पंढरपूरचा पारमार्थिक अधिकारी विठुराया, या दोघांचंही पत्र श्री महाराजांना गेलं
आणि या दोघांनी बडव्यांचा तंटा सोडवायचं काम श्री महाराजांवरती सोपवलं. आणि अशा तऱ्हेने श्री महाराज पंढरपुरी आले आणि जे काही तंट्याचं किंवा भांडणाचं कारण होतं, जे काही गैरसमज झाले होते ते महाराजांनी दूर केले. झालं होतं असं की आधीचे या वर्षीचे जे बडवे होते ते विठ्ठलाची काही वस्त्र अलंकार त्यांनी लांबवले होते असं नवीन बडव्यांचं म्हणणं होतं. मग श्री महाराजांनी मागच्या याद्या मागवल्या, त्याप्रमाणे सगळी सामानाची मोजणी केली, अलंकार बघितले काय काय आहेत काय काय नाही, मग पुन्हा नवीन याद्या केल्या वगैरे असं सगळं झालं. आणि त्याच्यावर नवीन जे बडवे आले, समिती आले होते त्यांच्या सगळ्यांच्या त्याच्यावर सह्या घेतल्या आणि सगळ्यांना सांगितलं की आता यापुढे प्रेमाने वागा. आणि अशा तऱ्हेने हा तंटा श्री महाराजांनी सोडवलेला आहे. आता एकदा असं झालं की कागवाडला आप्पासाहेब पटवर्धन म्हणून एक गृहस्थ होते. राजघराण्यातले गृहस्थ, श्रीमंत गृहस्थ होते. पण असं होतं की एका संन्यासाचं पिशाच्च किंवा एक संन्यासी पिशाच्च रूपानं ह्या पटवर्धन घराण्यातल्या प्रत्येक पिढीतल्या एकाच्या मागे लागायचं हे पिशाच्च. आणि त्यामुळे तो मनुष्य वेडा होऊन जायचा. आणि आप्पासाहेबांचं तसंच झालं. त्या संन्याशाचं पिशाच्च आप्पासाहेबांच्या मागे लागलं आणि आप्पासाहेब जवळजवळ वेड्यासारखं वागू लागले. त्या पिशाच्याचा अंमल वाढू लागला. आप्पासाहेबांची देहस्मृती सुद्धा नाहीशी झाली. झोप येना, केव्हा काय करतील सांगता येत नव्हतं. मग आप्पासाहेबांना अर्थातच त्यांच्या आईने कुठं नेलं हो? नरसोबाच्या वाडीला श्री दत्तप्रभूंच्या दर्शनाला नेलं. त्यावेळेला दत्तप्रभूंनी आईला दृष्टांत दिलेला आहे, स्वप्नात येऊन सांगितलेलं आहे की सद्गुरूंना शरण जावं असं दत्त महाराजांनी म्हणजे श्री दत्तप्रभूंनी आईला सांगितलं. आणि पुढे त्यांना स्वप्नात असं दिसू लागलं की गोंदवल्यातल्या राम मंदिरामध्ये श्री महाराज सिंहासनावर बसले आहेत. आणि एवढ्यात दरवाजातून श्री दत्तप्रभू आत आले. त्यांच्याबरोबर आप्पासाहेब पण होते. आप्पासाहेबांच्या हाताला धरून श्री दत्तप्रभू आलेले आहेत. दत्तप्रभू आले म्हणताना श्री महाराज उठलेले आहेत. श्री दत्तप्रभूंना त्यांनी प्रेमाने आलिंगन दिलेलं आहे आणि दोघंही सिंहासनावर बसले. आणि श्री दत्तप्रभू म्हणाले की याला मी घेऊन आलोय, याला सांभाळा आता तुम्ही. तेव्हा श्री महाराज त्यांनी आप्पासाहेबांकडे बघितलं, आप्पासाहेब पटवर्धनांकडे बघितलं आणि महाराज म्हणाले या बरं बाळ. आणि असं म्हणून श्री महाराज अदृश्य झाले. त्या आईचं स्वप्न इथे संपलं. दुसरा दिवस उजाडल्यावर आईनं आप्पासाहेबांना हे सगळं सांगितलं. म्हणून आता आप्पासाहेब कागवाडवरून गोंदवल्याला जायला निघाले की श्री महाराजांची भेट घ्यावी, कारण दत्तप्रभूंचाच तो आदेश होता. गोंदवल्याला आले, पण तिथे असं कळलं की महाराज नुकतेच अयोध्येला गेलेले आहेत, ते काही एवढ्यात येणार नाहीत. म्हणून आता आप्पासाहेबांनी ठरवलं की श्री महाराजांच्या भेटीला आता आपण अयोध्येला जायचं. आणि आप्पासाहेब आणि आपले गणूबुवा रामदासी हे दोघंही अयोध्येला गेलेले. ज्या दिवशी ते दोघं अयोध्येत पोचले आणि श्री महाराजांना भेटायला येणार होते ते श्री महाराजांना कळलेलं होतं. महाराज काय अंतर्ज्ञानी आहेत. त्या दिवशी श्री महाराज जेवायची वेळ झालेली होती, तर सगळ्यांना सांगत होते थांबा रे, इतक्यात मी जेवायला येणार नाही, थांबा जरा. पण सगळी लोक म्हणाली अहो महाराज आता कितीतरी उशीर झालाय, आता सगळ्यांना भूक लागलेली आहे, लवकर भोजनाला या. अखेर महाराज येऊन बसले, पण त्यांनी येऊन बसले नाहीत, ते म्हणले पानं मांडा. पण म्हणाले माझ्या उजव्या बाजूची 2 पानं आहेत ना ती रिकामी सोडा असं म्हटलं. आणि एवढ्यात आप्पासाहेब आणि गणूबुवा रामदासी आलेले आहेत. आणि गणूबुवांनी महाराजांना नमस्कार केलाय. आप्पासाहेब पटवर्धनांनी पण श्री महाराजांना नमस्कार केलेला आहे. आणि श्री महाराज म्हणतायत या बाळा या, आप्पासाहेब या. आणि त्यांना आलिंगन दिलंय. आणि मग 14-15 मिनिटातच त्या दोघांनी स्नान केलेलं आहे आणि महाराजांबरोबर ते जेवायला बसले. श्री महाराजांनी सांगितलं होतं ना माझ्या उजवीकडची 2 पानं रिकामी ठेवा, आणि तिथेच त्या दोघांना जेवायला बसवलेले. आणि श्री महाराज म्हणाले की दत्तगुरूंचा निरोप माझ्यापर्यंत पोचला बरं, खरोखरच
आप्पासाहेबांना इतकं आश्चर्य वाटलं की माझ्या आईला जो दृष्टांत झाला, श्री दत्तप्रभूंनी जे सांगितलं ते श्री महाराजांना ज्ञात होतं. कारण अहो, ह्या सगळ्या लोकांचं एकमेकांशी कनेक्शन असतंच. शेवटी परब्रह्म परमात्मा सर्वांच्या रूपाने इथं अवतरलेला असतो. आणि मग अशा तऱ्हेने आप्पासाहेब पटवर्धन यांनी आता श्री महाराजांचा अनुग्रह घेतला, राम नाम घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि श्री महाराजांच्या कृपेनं आणि रामनामामुळे अर्थातच ते जे संन्यासाचं पिशाच्य होतं अप्पासाहेबांच्या देहात शिरलेलं, ते त्या देहातून बाहेर पडलेलं आहे. अशा तऱ्हेने श्री महाराजांचा अधिकार आपण बघितला. आता असं सांगतात की गोंदवल्यामध्ये आपण बघितलं की कितीतरी लोक दररोज यायची आणि श्री महाराज सगळ्यांना तिथे ठेवून घ्यायचे, सगळे जेवायचे, खायचे, कशाला काही कमी नव्हतं. एकदा असं झालं की त्या कोठीमधलं जे शिधा असतो तो शिधा काढून देणारे गोपाळ स्वामी ते काय करायचे, शिधा दररोज कमी द्यायचे. कारण त्यांना असं वाटायचं की हे एवढे सगळे भक्तगण येतात खरे इथे, पण हे काय नुसते पोटभर जेवतात, पोटाला तडस लागेल एवढं जेवतात, मग कसं नाम घेणार, कशी उपासना होणार, काहीतरी इंद्रियांवरती संयम पाहिजे ना, यांनी कमी जेवलं पाहिजे असं त्यांना वाटायचं. श्री महाराजांच्या हे लक्षात आलं. जेव्हा श्री महाराज म्हणाले तुम्ही असं का करता, त्यावेळेला त्यांनी हे सगळं कारण सांगितलं. तेव्हा श्री महाराज म्हणाले, अहो बघा, आईला तिच्या लेकराला अजीर्ण झालेलं एक वेळ चालतं, तिच्या लेकराला अजीर्ण झालेलं एक वेळ चालतं, पण आपलं लेकरू उपाशी राहिलेलं आहे हे तिला पाहवत नाही. तशी माझी स्थिती आहे बरं, त्या आईसारखी माझी स्थिती आहे. आणि खरोखरच कित्येक भक्तगण श्री महाराजांकडे रामनवमीला यायचे, गोकुळ अष्टमीच्या उत्सवाला यायचे, तिथे 8-8, 10-10 दिवस राहायचे आणि मग उत्सव संपला की पुन्हा आपल्या घरी जायचे. ते घरी निघाले ना की श्री महाराजांना खूप वाईट वाटायचं. कसं वाईट वाटायचं, तर एखादी सासरी गेलेली मुलगी असते ना, ती 4 दिवस माहेरी येते, मग ती माहेरी आली की 4 दिवस आनंदात राहते आणि मग ती पुन्हा सासरी जायला निघते. त्यावेळेला तिच्या आईला वाईट वाटतं की आपली मुलगी पुन्हा सासरी चालली. आणि एखादी मुलगी अशी असायची की तिचा नवरा बदफैली असायचा, त्या आईला तर खूप वेदना व्हायच्या की बाई आता ही पुन्हा त्या व्यसनी बदफैली दुष्ट नवऱ्याकडे निघाली, तो नवरा हिला माझ्या मुलीचा छळ करतो म्हणून तिला वाईट वाटायचं. तसं श्री महाराजांना वाईट वाटायचं. श्री महाराज म्हणायचे की हे सगळे भक्तगण इथे येतात, 8-10 दिवस आनंद घेतात, राम नाम घेतात, राम नामाचं अमृत प्राशन करतात, सगळा उत्सवाचा आनंद ते घेतात आणि आता इथून निघणार आणि त्या प्रपंचात जाणार पुन्हा. हा प्रपंच कसा आहे, तर त्या बदफैली नवऱ्यासारखा आहे. पुन्हा तो प्रपंच या माझ्या माणसांना त्रास देणार आणि प्रपंचात तो ओढणार आणि रामनाम घ्यायला यांना सवड होणार नाही. म्हणून श्री महाराजांना वाईट वाटायचं की हे लोक आता पुन्हा प्रपंचात जाणार. म्हणजे त्यांचं अंतःकरण एखाद्या मातेप्रमाणे जड व्हायचं असं म्हणते. आणि म्हणूनच आपल्या नमस्कार त्रयोदशीमध्ये श्री महाराजांचं वर्णन केलेले, जशी माऊली ग्रास देते मुलाला, तसे बोधुनी ज्ञान पाजी जनाला, धरे सारिखी त्या वसे नित्य शांती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. खरोखरच मातेच्या प्रमाणे श्री महाराजांचं हृदय होतं. नाम द्यायचे महाराज सगळ्यांना, पण खरोखर माऊली जशी एक छोटा घास भरवते ना, त्या पद्धतीनं नामाचं महात्म्य, नामाचा महिमा श्री महाराज सगळ्यांना सांगायचे आणि राम नाम त्यांच्या गळी उतरवायचे. या नामाची सत्ता कशी असते यासाठी आपण एक प्रसंग बघूया. आपण बघितलं की त्या इंदूरच्या जिजीबाई, त्या जिजीबाईंची मुलगी होती गोदूबाई. तिचा विवाह झाला, तिला मुलगा झाला, तो 7-8 वर्षाचा झाला. आता त्याची मुंज होती. या मौंजी बंधनाला महाराजांनी जरूर यावं असं तिने महाराजांना खूप वेळा सांगितलं. महाराज तुम्ही आलंच पाहिजे. झालं, मौंजी बंधनाचा दिवस उजाडला, पण श्री महाराज काही अजून आलेले नव्हते. गोदूबाई अगदी खूप वाट पाहत होती. इकडे मुंज लागली तरी श्री महाराज आलेले नव्हते. आता लोक पंक्ती बसायची वेळ आली आणि त्यावेळेला गोदूबाईच्या असं लक्षात आलं की तिने त्या पंक्तीत वाढण्याकरता साजूक तूप मागवलं होतं शेजारच्या गावावरून.
पण ते तूप अजूनही आलेलं नव्हतं. आता तिला भीती वाटली, आता कसं होणार, पंगत तर बसणार, आता तूप कुठून आणायचं, काय करावं. ती सरळ देव्हाऱ्यापाशी गेली, श्री महाराजांच्या तसबिरी समोर जाऊन बसली आणि तिच्या डोळ्यात अश्रुधारा वाहू लागल्या. महाराज, आता मी काय करू, आता मी काय करू, मी तुम्हाला शरण आले, तुम्हीच आता काहीतरी करा. आणि आश्चर्य असं झालं की त्या तसबिरीमधून श्री महाराज प्रकट झाले. तसबिरीमधून महाराज प्रकट झाले आणि म्हणाले, गोदू, तुपाचं भांड कुठे, आण, तुपाचं भांड दे मला. गोदूताईने लगेच तुपाचं भांड दिलं. अहो, ते पावशेराचं तुपाचं भांड ते श्री महाराजांनी हातात घेतलं, कपनी कमरेला बांधली आणि निघाले. पंक्तीमध्ये स्वतः श्री महाराजांनी तूप वाढलं. किती लोकांना वाढलं तर म्हणाले, आहोत 300-400 लोक त्या दिवशी जेवली, त्या सगळ्या लोकांना तूप पुरलं. भांड केवढं होतं, फक्त पावशेराचं भांड होतं, पण त्यातून श्री महाराजांनी सगळ्यांना तूप वाढलेलं आहे. तेव्हा श्री महाराज म्हणतात गोदूबाईला, अगं तू नाम घेतेस ना, मग नामाची अशी सत्ता आहे की हे नाम कधीही माणसाला कमीपणा आणून देत नाही. हे नाम म्हणजे श्रीराम तुझ्या पाठीशी आहे, तू काळजी करू नकोस. आणि म्हणून श्री महाराज म्हणतात, जो राम नाम घेतो ना त्याच्या पाठीशी राम असतोच असतो. उगी साध्या सुध्या प्रसंगाला घाबरू नये आणि रामाला कधीही विसरू नये. जो स्वतः राम नाम घेतो आणि राम नामामध्ये जो स्वतःला विसरतो त्याच्या मागे राम आलाच म्हणून समजा. आणि अशा तऱ्हेने श्री राम नामाचं महत्व सगळ्या लोकांना श्री महाराजांनी सांगितलं. हा गोदूताईंचा प्रसंग आपण बघितला, त्यामुळे आपणही असाच विश्वास ठेवूया की श्री महाराजांनी दिलेलं राम नाम आपण सतत घेत राहू. श्रीराम आपल्या पाठीशी आहे, श्री महाराज सुद्धा आपल्या पाठीशी आहे. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रोते हो, जे काही आता आपण निरूपण ऐकलं, श्री महाराजांचं चरित्र ऐकलं, जे आपल्याला योग्य वाटलं, बरोबर वाटलं, ते अर्थात श्री महाराजांनी माझ्याकडून वधून घेतलं. कुठे मी चुकले असेल तर त्याबद्दल आपण मला क्षमा करावी. धन्यवाद. मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहंभार हा वागवी कोण माथा, जडो भावना रामदासी सदाती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीराम समर्थ.